तर ही गोष्ट आहे गणपतीच्या सणाच्या वेळेसची, म्हणजे 10 दिवसाचे गणपती येतात ना त्यावेळेसची. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत एक गरिबांची छोटीशी वस्ती होती. तिथली लोक छोट्या छोट्या घरांमध्ये दाटीवाटीने राहायची. तिथे काही लहान लहान मुलं पण होती. 8, 10, 12 अशा वयोगटाची एक 10-12 मुलं. ती मुलं एकत्रित खेळायची. त्या वस्तीच्या लगत थोडी मोकळी जागा होती. ते त्या मुलांचं मैदान. म्हणजे मैदान म्हणणे इतकं मोठं नव्हतं, पण मुलांना ते पुरायचं. ती मुलं दिवसभर तिथे खेळत असायची आणि संध्याकाळ झाली की वस्तीतली एक ताई कामावरून आल्यावर तिथे मुलांचा अभ्यास घ्यायची. त्यांच्याकडून पाढे पाठ करून घ्यायची, त्यांना गणित शिकवायची, गोष्टी सांगायची, कविता पाठ करून घ्यायची. अशी त्या मुलांची बिना छपराची आणि बिना भिंतींची ती शाळा. गणपतीचे दिवस होते. इतर मंडळांसारखं त्या मुलांनी सुद्धा एक इवलूसचं मंडळ स्थापन केलेलं आणि त्या इवलूसच्या मंडळाने छोटेसे गणपती बाप्पा आपल्या त्या छोट्या मैदानावर बसवलेले आणि 10 दिवस अगदी छान त्यांची पूजा अर्चा केली, खूप छान सेवा केली. ज्याला जसं जमेल तसा त्याने आपापल्या घरातून खाऊचा प्रसाद आणला, आरत्या म्हटल्या, भजनं म्हटली, खूप खेळ खेळले, अशी छान धमाल केली. आणि आदल्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ती मुलं सकाळी मैदानावर खेळायला आली आणि येऊन पाहतात तर काय, त्या वस्तीलगत जे उंच उंच बिल्डिंगचं मोठं कॉम्प्लेक्स होतं ना, तिथून एक कॉन्ट्रॅक्टर काही मजुरांना घेऊन आले होते आणि ते लोक तिकडची माती खणत होते. ते बघून ती मुलं घाबरली आणि त्यांनी विचारलं, अहो तुम्ही ही माती का खणताय अशी? तेवढ्यात ते काका म्हणाले, तुम्ही कोण विचारणार, आम्हाला काय वाटेल ते करू, ही आमची जागा आहे. आणि तसं सुद्धा ह्या छोट्याशा जागेमध्ये आम्ही काय करणार, म्हणून आम्ही इथली सगळी माती खणून कॉम्प्लेक्सच्या गार्डनसाठी घेऊन चाललोय. मुलांनी खूप गयावया केली, पण ते कॉन्ट्रॅक्टर काका काही ऐकले नाहीत. दिवसभर ती सगळी माती खणून ते घेऊन गेले आणि मुलांच्या इवलूशा मैदानाऐवजी तिथे होता एक मोठा खड्डा. आता आपण कुठे खेळणार, आपली शाळा कुठे भरणार, या विचाराने मुलं तिथेच रडत बसली. इतक्यात तिथे एक मोठा दादा आला. तो थोडासा गोलू पोलू, मोटू आणि थोडासा पोट पुढे आलेला होता. तो कदाचित त्या कामगारांपैकी असावा, कारण उरलेलं सामान घ्यायला तो तिथे आला. मुलांना रडताना पाहून त्याने कारण विचारलं, तर मुलं म्हणाली, आमचं मैदान गेलं आणि इथे मोठा खड्डा उरला. दादा म्हणाला, मग बुजवून टाका तो खड्डा. असा कसा खड्डा बुजवणार, कुठून आणणार आम्ही एवढी माती, आम्ही तर खूप गरीब आहोत, कुठून आणणार आम्ही एवढे पैसे? तर तो दादा म्हणाला, अरे अशा एखाद्या गोष्टीने बुजवा जी लोकांना नको आहे, जी लोकांनी टाकून दिली आणि ज्याची लोकांना अजिबातच किंमत नाहीये. पण अशी कोणती गोष्ट सापडणार? दादा म्हणाला, अरे जरा विचार करा, जरा डोकं लढवा, मग सापडेल तुम्हाला. आणि नाहीच जमलं तर गणपती बाप्पांचं स्मरण करा. ते बुद्धीचे देवता आहेत, तेच नक्की सुचवतील तुम्हाला एखादी युक्ती. मुलं म्हणाली, पण आता कसं कुठून घेणार आम्ही त्यांचं दर्शन, आम्ही तर कालच त्यांचं विसर्जन केलं. दादा म्हणाला, अरे मुलांनो, गणपतीचं विसर्जन होत नसतं, मूर्तीचं विसर्जन होत असतं. गणपती बाप्पा हे काही फक्त मूर्तीत नसतात, ते आपल्या मनात असतात. आणि जेव्हा आपण मनापासून त्यांना हाक मारतो तेव्हा ते आपल्या मदतीला धावून येतात. आणि जर तुम्हाला दर्शनच घ्यायचं असेल तर जा की किनाऱ्यावर,
कालच तिकडे इतक्या मूर्त्यांचं विसर्जन झालंय, एखादी मूर्ती चांगलीशी सापडेल तुम्हाला, त्याचं दर्शन घ्या. कदाचित तिकडे तुम्हाला बाप्पा भेटतील आणि ते सुचवतील एखादी आयडिया तुम्हाला. मुलांना ही कल्पना फार आवडते. आणि तसं ते म्हणून दादाचं ऐकून ती मुलं समुद्र किनाऱ्यावर गेली. तिथे जाऊन बघतात तर एकही बाप्पांची मूर्ती नाही. सगळ्या मूर्त्या तुटलेल्या. कुणाचे हात तुटलेत, पाय तुटलेत, सोंड नाहीये, कान तुटलेत, अशा सगळ्या मूर्त्या. आणि लोक ते कचरा समजून त्याला तुडवून पुढे जात आहेत. मुलांनी खूप शोधलं, पण बाप्पांची एकही चांगली मूर्ती त्यांना सापडली नाहीत. आता काय करणार? इतक्यात त्यांच्यापैकी एकाला त्या दादाचे शब्द आठवले. तो म्हणाला होता, अशा काही गोष्टींनी तो खड्डा भरा ज्याची लोकांना किंमतच नाही. अशा गोष्टी तर किनाऱ्यावरच होत्या, बाप्पांच्या तुटलेल्या मूर्त्या. मुलांनी पटकन जाऊन गोणी आणल्या आणि त्या गोणींमध्ये त्या सगळ्या मूर्त्यांचे ते प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे तुकडे होते ना, ते सगळे गोणींमध्ये भरले आणि पटापट जाऊन ते सगळे त्या खड्ड्यामध्ये ओतू लागले. तो खड्डा जवळजवळ भरत आला. तोपर्यंत ती मुलं अविरत ते काम करत होती. आणि त्यानंतर समुद्रावरची थोडी वाळू आणून त्यांनी त्या खड्ड्यामध्ये ओतली. उरलेलं काम पावसाच्या पाण्याने केलं. खड्डा खणताना सैल झालेली जी माती होती ना, ती पावसाच्या पाण्याने वाहत वाहत त्या खड्ड्यापाशी आली आणि तिथे एक मातीचा चांगला थर साचला आणि ती जागा पुन्हा पहिल्यासारखी झाली. मुलांचं मैदान त्यांना मिळालं आणि शाळा परत भरू लागली. काय गंमत ना? किती छान आयडिया सुचवली होती ना त्या गोलू पोलू दादाने त्या मुलांना. तो गोलू पोलू दादा म्हणजेच गणपती बाप्पा असतील का? काय माहिती, असू पण शकतात, कुणास ठाऊक. असं म्हणतात, आपण ज्या वेळेस अगदी मनापासनं बाप्पांचं स्मरण करतो, त्यांना हाक मारतो, तेव्हा बाप्पा कोणाच्या ना कोणाच्या रूपाने आपल्या मदतीला धावून येतातच. म्हणूनच तर त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. म्हणून आपण रोज नित्यनेमाने बाप्पांचं स्मरण केलं पाहिजे. मग कसं करणार बाप्पांचं स्मरण तुम्ही रोज? सोपं आहे. गणपती बाप्पांच्या 12 नावांचं गाणं म्हणून. येतं ना गाणं? बरं, मी म्हणून दाखवते. मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे, तुझ्या 12 नावांचे स्तोत्र रोज गावे. पहिले नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत, कृष्ण पिंगाक्ष, तिसरे चौथे गजवक्र, लंबोदर 5वे रे 6वे विकट, विघ्न राजेंद्र 7वे 8वे धूम्रवर्ण, 9वे नाव भालचंद्र, 10वे विनायक, गणपती 11वे 12वे गजानन. अशा नावांनी रे तुला नित्य आठवावे, तुझ्या 12 नावांचे स्तोत्र रोज गावे, तुझ्या 12 नावांचे स्तोत्र रोज गावे. गणपती बाप्पा मोरया.